महाराष्ट्रावरती आदळलेली इस्लामी सत्ता, महाराष्ट्राची माती परक्यांच्या पावलाखाली तुडवली जात होती, करपली जात होती, भाजून जात होती. तब्बल 350 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीत धर्म जिवंत झाला होता. जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दाला न्याय मिळाला होता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या शब्दाला भार आली होते. राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक जिजाऊ साहेबांच्या कुशीतून आणि पुण्यश्लोक शहाजीराजे भोसलेंच्या विचारातून एक बीज जन्माला आलं होतं. देवाप्रती, देशाप्रती, धर्माप्रती स्वतःचा भाव ओसंडून देणारं बीज जन्माला आलं होतं. आणि या जिजाऊच्या लेकरानं, या शहाजी राजाच्या पुरानं, या मायभवानीच्या भक्तानं पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यावा, रेणुकेचा, येळकोट मल्हाराचा, सदानंदाचा, त्या ज्योतिबाचा, सिद्धनाथाचा, भैरवनाथाचा जय जयकार करावा आणि महाराष्ट्राच्या मातीतून भगवा कर 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 फिरवावा. तोच भगवा 5-5-5च्या छत्रात करावा. नजर जाईल तिथं हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवावा. हे कार्य चालू ठेवलं होतं. अनगिनत माणसं मिळत होती. स्वतःची निष्ठा शिवांच्या पायावरती ढसळत होती. अरे माझा मुलं अर्बाजी देशपांडे, आमचं शिवाजीराव कासिम, आमचं भजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, रायाजी, अंताजी, अरे किती 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 माणसांनी स्वतःच्या रक्तानं महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य उभं केलं. गडकोटाच्या मातीला पाण्याचा चिखल मिळत नव्हता, तर गडकोटावरचे दगड रस्त्याला 2 दगडाच्या मध्ये जो नदीमा लावला जातो ना, त्या नदीम्यामध्ये पाणी मिसळलं जात नव्हतं. हिंदूंच्या लेकरांचं रक्त मिसळलं जायचं. अनगिनत लोकांच्या मांसाचा चिखल झाला, रक्ताचं पाणी झालं आणि त्या रक्तातून हिंदवी स्वराज्याचा भगवा फड 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 फडकायचा, शत्रूच्या छतावर जाऊन तडकायचा. आणि असाच राजा स्वतःचं हिंदवी स्वराज्य मांडत असताना मुघलशाहीचा कर्दनकाळ बनून आलेला मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानानं डाव मांडला. आणि आमचे छत्रपती शिवाजीराजे माणसं वाचवण्यासाठी, स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी, भगव्याचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, मंदिरावरचा कळस, दारातली तुळस, गोट्यातली गाईन, घरातली आई सुरक्षित ठेवण्यासाठी त्या शत्रूला सामने गेले. हो, पण 23 किल्ले अनगिनत संपत्तीचा तह करावा लागला. 23 किल्ले गेले. राजे स्वतः अडकून पडले होते. त्या मृत्यूच्या चपड्यातून सही सलामत बाहेर आले आणि छत्रपती शिवाजी राजांनी पुन्हा 23 किल्ले परत घेतले. हिंदवी स्वराज्य पुन्हा स्वाभिमानाचा भगवा फडकवायला तयार झालं होतं. मात्र माझी जाऊ साहेबांच्या डोळ्याला एक हिरवं फडकं खुपत होतं. आई साहेब बोलतात, शिवा पायपा ध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, या ज्ञानोबरायाच्या शब्दाला न्याय देशील का लेकरं? आणि शिवाजी राजे आऊ साहेबांना विचारतात, आऊ साहेब अशी काय शक्यता तुमच्या मनात उत्पन्न होते, काय हवं तुम्हाला? आणि त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आपल्या शिवाला सांगतात, शिवा माझ्या डोळ्याच्या समोर जे हिरवं फडकं फडकतय ना, तो कोंढाणा, तो मला हिंदवी स्वराज्यात हवाय. तो कोंढाणा पुन्हा एकदा मला हिंदवी स्वराज्यात हवाय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथच घेतली, काही झालं तरी चालेल, येत्या काही दिवसात कोंढाणा हिंदवी स्वराज्यात आलेला असेल. माणसांची चाचपणी चालू झाली. नजरेच्या समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे छत्रपती शिवाजीराजे पाहायचे. कानावरती बातम्या ढासळायच्या. कोंढाण्याचा गडकरी होता, त्याचं नाव होतं उदयभान. त्याचं बळ आणि त्याची ताकद हे स्वतःच्या मनगटाने लोखंडी पहार वाकवायचा. डोळ्यासमोर येणारा माणूस नुकत्या नजरेनं घायाळ करायचा एवढा बलाढ्य होता, बुद्धिवान होता, धैर्यवान होता, विचारशील होता. पण शेवटी तो शत्रूच होता. तो कितीही महान असला तरी आमच्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात वागला तर त्याची खंडोळी करणं हा स्वराज्याचा बीजमंत्र होता. छत्रपती शिवाजी महाराज त्या उदयभानाच्या विरोधात लढणारी माणसं गोळा करत होते. माणूसच मिळत नव्हता. शेवटी ठरलं, तारीख ठरली, तिथी ठरली, ठरल्या तिथीला आणि ठरल्या तारखेला आपणच बाहेर पडायचं. आणि आपण स्वतः खुद्द शिवाजी भोसले जातील आणि कोंढाण्यावरती लढतील. एकतर स्वराज्यात कोंढाणा येईल अथवा कोंढाण्यावरती स्वराज्याचा शिवबा जाईल. 2 गोष्टी ठरल्या. शिवाजीराजे सज्ज झाले होते.
एका बाजूला हिंदवी स्वराज्याची राजधानी नटत होती, नव्या रूपात सजत होते. इंद्राच्या दरबाराला लाजवील असा स्वराज्याचा दरबार सजत होता. सज्जा कोठडीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. हे सभा मंडपाच्या बांधकामाला हात घातला होता आणि शिवाजीराजे रायगडाकडे जायला निघाले होते. एवढ्यात गडकोटाचा दरवाजा उघडला आणि राजगडावरती आरोळी पडली. सरदार सर्वाधिक सरलष्कर नरवीर तानाजीराव मालुसरे आलेले. नौबती धडाडल्या. शिवाजीराजे जागेवरती उभे राहिले, डोळे चकारले, डोळ्यात दीप तेज केला. आला 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 माझा वाघ आला. आणि शिवाजी राजांच्या डोळ्यातून आनंद ओसंडून व्हायला लागला. तानाजीरावांनी शिवाजीराजाकडे पाहिलं, शिवाजीराजांनी तानाजीरावाकडे पाहिलं. अरे जन्माला आल्यापासून, गुडघ्यानं रांगायला लागल्यापासून आज पावतर शिवाजीचा प्रत्येक गाव स्वतःच्या छताडावरती झेलणारा, जीवाला जीव देणारा, हे मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस होता तो. नवे नवे अरे कृष्णाचा सुदामाच होता तो. हे नरसिंहाचा माझा भक्त प्रल्हाद होता तो. आणि तो तानाजी पहिला. शिवाजीराजा धावत गेलं, कडाडून मिठी मारली. तान्या किती दिवसाला आलास रे गड्या, तुला तुझ्या दोस्ताचं ध्यान नाही का? तानाजीरावांनी स्वतःच्या कुशीतल्या पिशवीतून एक पत्रिका काढली, शिवांच्या हातात दिली, कडाडून मिठी मारली. राज लई मोठा आनंद आहे बघा, लई मोठी आनंदाची बातमी घेऊन आलूया. आणि ती पत्रिका हातात दिली. शिवाजी राजांनी पत्रिका उघडली, पत्रिका पाहिली. तानाजीरावांच्या लेकराच्या लग्नाची पत्रिका होती, रायबाच्या लग्नाची पत्रिका होती. सग विवी कृपे करून आमच्या रायबाच्या लग्नाला यावं लागतं बरं. शिवाजी राजांनी शब्द वाचले, राजांनी मान खाली घातली. तानाजीराव येतील बरं आऊ साहेब, सरलष्कर येतील, हिंदवी स्वराज्याची सेना येईल. रायबाच्या लग्नात काहीच कमी पडायचं नाही. स्वराज्याच्या शिलेदाराच्या लेकराचं लगीन 2 धडाक्यात करा. राज करा तुम्ही कुठं? राजे बोलतात आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती. ज्या तिथीला रायबाचं लग्न त्याच तिथीला आमचं कोंढाण्याबरोबर लगीन लागल. एकतर बाशिंग बांधून कोंढाणा स्वराज्यात नांदे, अथवा कोंढाण्यावरती शिवाजीची समाधी बने. तानाजीराव तो कोंढाणा आणि त्याच्यावरचं हिरवं फडक आमच्या आऊसाहेबांच्या डोळ्याला खुपलं. आम्हास ते मान्य नाही. कोंढाणा स्वराज्यात आला पाहिजे, असा भव्य दिव्य गड स्वराज्यात पाहिजे, त्याशिवाय स्वराज्य सुरक्षित नाही. आणि तानाजीराव धावतच गेलं. महादेवाच्या शिवपिंडी समोर स्वतःला आदळून सोडलं. बेल भंडारा उधळला, हर हर महादेवचा गजर झाला आणि तानाजीरावांनी विडा उचलला. राजा तानाजी जिवंत असताना शिवाजी लढायला जाईल असा पोरखेळ कधी होईल काय? शिवाजीराजे धावत जवळ गेले. माझ्या तानाजीरावाच्या खांद्याला हात लावला. ताना तुझ्यासारखी माणसं माय भावानी आमच्या पत्रिकात दिली. तान्या या जन्माची जाऊच्या पोटी जन्माला आलोय, आमचं भाग्यच असेल. पण त्या जगदीश्वरास, त्या माय भावानीच आम्ही प्रार्थना करू. तान्या पुढच्या जन्मी जर आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं ना, तर या तानाजीच्या पोटीचा रायबा तसा शुभ आम्ही तानाच्या पोटी जन्माला येऊ देत. तान्या तुझ्यासारखी माणसं जगली पाहिजेत र तान्या. अरे तुझ्यासारखी माणसं जगली पाहिजे. जा लेकाचं लगीन 2 धडाक्यात कर. बापाला काय हवं असतं र तान्या? डोळ्या देखत लेकीचं लेकाचं गाल पिवळ झालं म्हणजे बाप मरायला मोकळं होतं र. महिमा होत राहतील, तू लढत राहशील. अरे स्वराज्याची काही एकच मोहीम आहे का? आमचं बरं वाईट झालं ना तान्या, तर शंभू बाळाला स्वराज्याच्या सिंहासनावरती बसवा. दस्तर खुद्द तानाजीराव तुम्ही शिवाजीराजाच्या नावाचा शेला मनगटाला गुंडाळा, माथ्याला बांधा, आमची माय भावानी तुमच्या कबरेला अडकवा आणि हिंदवी स्वराज्याच्या सीमा आत तंजावर तहत पेशावर करा. जिथं जिथं नजर जाईल तिथं तिथं भगवा फडकवा. 12 ज्योतिर्लिंग यवनांच्या हातातून मुक्त करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. आम्ही निघालो कोंढाणा घ्यायला. तानाजीराव गुडघ्यावरती बसलं. राज माझ्या म्यानातली तलवार आज येईल तर माझ्या स्वतःच्या हातानं माझ्या मनगटावर फिरल, नाहीतर शिवाजीराजाच्या हातानं माझ्या कमरेला बांधून कोंढाण्याच्या मोहिमेला मी जाईल. आणि तानाजीरावांच्या शब्दाने शिवाजीराजे कहीवरून गेले. डोळ्यात पाणी दाटलं. तान्या अरे मृत्यूच्या दाढत हात घालायला बोलतोयस रे. लेकरा नको की जाऊ. पण ऐकतील ते तानाजीराव कोणते? माझे तानाजीराव सरळ सरळ बाहेर पडले. छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार झाला. माय भवानीचा जय जयकार झाला. 620 मावळ्यांनी कोंढाण्याचा पायथा गाठला.
तो उभा गड उभ्या नजरेनं पाहिला. तानाजीरावांना जाणीव होती गडाची सिबंदी गडाची तटबंदी भक्कम आहे. शिटपाखरू गडावर जाऊ शकत नाही माणूस कसा जाईल. पण मराठी रक्ताची तुला घेऊन जन्माला आलेली ही माणसं अरे मांडवाचा दादा तोच खरा मराठा. त्या मराठ्याला कोण अडवी. घोरपडे नावाच्या माणसाने गड सर केला. दगडाच्या खोबीत बोटे लावावी. जिथं हराळी सुद्धा उगवायला घाबरत होती अशा सरळ सरळ कड्यावरून माणसं चढून वर गेली. तानाजीराव माणूस स्वतः दोरखंडाला धरून गड चढलेले आहे. ही माणसं कोंडाण्यावरती गेली. हा कार वाजला. कोंडाण्यावरच्या अंधाराची चिरफाड झाली आणि उदयभानाला जाग आली. तापा टाकत 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 लांडगा तानाजीरावांच्या वरती ढासळला. गडघोर युद्ध झालं. अरे असे लढत होते तुटून पडले होते. एकामेकाच्या उरावरती एकामेकाचा गाव व्हायचा. हे माणसावरती तुटून पडायची. माझ्या तानाजीरावांचा हात तुटून गेला. हातातली ढाल तुटून गेली. डोक्याचा सेला जो शिवाजीराजांनी स्वतःच्या हाताने बांधला होता. शिवाजीराजा म्हणजे सुरक्षा. शिवाजीराजा म्हणजे प्राणवायू. शिवाजीराजे म्हणजे स्वराज्याचा भगवा. तो स्वराज्याचा भगवा माझ्या कामाला आला. डोक्याचा शेला सोडला. गर्दिशी हाताला गुंडाळला. उदयभानाचा प्रत्येक वार स्वतःच्या हातावरती झेलावा. शत्रूची तलवार स्वतःच्या छताडावरती झेलावी. हे मनगटच तलवार झालं आणि छताडच ढाल झाली आणि तानाजीराव उदयभानावरती तुटून पडला. दोघे एकामेकाला कमी पडत नव्हती. सपासपा वार करायची. दोघेही रक्तबंबाळ झाली. शरीरावरती अर्गणी जखमा झाल्या होत्या. माणूस माणसाला ओळख नव्हता. हे रक्त सांडायचं. कोणाची मध्ये धार बुंद व्हायची आणि युद्ध घनघोर युद्ध चालू झालं. अक्षरशः सूर्य मावळला तर युद्ध चालूच होतं आणि शेवटी एकच वार झाला. रक्ताची चिरखंडी कोंडाण्याच्या मातीत पडली. स्वराज्याचा भगवा नितळ रक्तात नवून गेला. माई भावांनी ढसा 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 रडायला लागली. तिथे जगदंबेला हाका मारायला लागली. ए भावाने जगदंबे असून किती रत्नांची माळ तुझ्या गळ्यात घातल्यानंतर माझा शुभा 32 पण सुवर्ण सिंहासनावरती बसवशी. सांगला भावाने माझा सेवा केलास. ए भावाने माझा बाजू सुद्धा गेलास. किती किती माणसं तुझ्या कशात घातली ग. अजून किती माणसं मेल्यानंतर स्वराज्य होईल. सांग ना भावाने. त्या माईनं माझ्या तानाजीरावांचं मुंडक स्वतःच्या मांडीवर घेतलं असेल. ती धाय मोकलून रडली असेल. भावाने सांग ना. कधी शापमुक्त करशील मला. कधी माझी लेकरं सुरक्षित करशील. मी पडलेल्या तानाजीरावांना सूर्यजीरावांनी पाहिलं. सूर्यजीराव तुटून पडले शत्रू सेनेवरती. 20 जण नक्की किती जणांना पुरून उरणार होती. तानाजीराव पडलेले पाहून उदयभान बेभान झाला. तो भारावून गेला आणि त्याच्या डोक्यामध्ये विजयाचा गर्व निर्माण झाला. एवढ्याच संधीचं सोनं साधून अनगिनत लढायांचा अनुभव जिवंत झाला आणि 70 वर्षाचं म्हातारं आमचं शेलार बाबा धावून गेलं. एकच वार केला उदयभानाच्या छतावर साप. रक्ताची चिवकांडी उडाली. कोंडाण्याच्या माथाडावरती पडली. कोंडाणा पवित्र झाला. शत्रू सेनेनं शस्त्र टाकली. शिवाजी राजा धावत 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 कोंडाण्यावरती आलं. सगळ्या माणसांची गर्दी टाकली होती. एका बाजूला भगवा शेला हातात घेतला होता. त्या शेल्यात मुंडकं घालून सूर्याची ढसा 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 रडत होता. शिवाजी राजा सूर्याची जवळ पडत गेले. त्याचे दोन्ही खांदे धरले. गदा गदा हलवले. सूर्या अरे माझा तान्या कुठं आहे. माझ्या तान्याला मला भेटायचंय. माझ्या तान्याला मला मिठी मारायचंय. माझा तान्या कुठं आहे. माझा तान्या कुठं आहे. रडणाऱ्या सूर्यजीरावांनी डाव्या हाताने गर्दीकडे हात केला. गर्दी पाहिली. शिवाजीराजे धावत 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 गेलं. काया मातीत स्वतःला वाहून देणारा, हिंदवी स्वराज्याला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा, एका हातात भगवा आणि एका मनगटात
तुटलेल्या मनगटात सुद्धा तलवार धरून तानाजी निश्चित पडला होता. शिवाजीराजे धावत गेले. तानाजीरावाचं मुंडकं उचललं, स्वतःच्या मांडीवरती घेतलं, त्याच्या मस्तिकातून हात फिरवला आणि शिवराजे बोलतात, तान्या काय तोंड दावलं मी रायबाला, कसं लेकराला समजावून सांगत होतो रायबाचं लगीन करा. तान्या ए तान्या, कसं पिटतील रे तुझं स्वराच्या वरच उपकार, कसा गेलास रे लेकरा. शिवाजी राजाच्या डोळ्यात पाणी फुटत नव्हतं. मातीसाठी मेलेला तानाजी माती मोल झाला होता. स्वतःच्या लेकराचं लगीन उघड्यावरती ठेवून स्वराज्याचा उघडा संसार भगव्या छताखाली आणण्यासाठी गेलेला ताना वाघासारखा लढला होता, सिंहासारखा गरजला होता. त्याच्या शिवाच्या तोंडातून शब्द निघाले, सूर्या शेला बाबा गळाला काय उपयोग झाला. मामा या कोंडाण्याला आजपासून कोंडाणा म्हणू नका. हा स्वराज्यात येण्यासाठी माझा शिलेदार खपलाय, माझ्या स्वराज्याचा सिंह गरजलाय. कोंडाण्याचं नाव सिंहगड ठेवा. आणि राजांच्या तोंडातून अचूक शब्द बाहेर पडले, कळाला पण सिंह गेला, कळाला पण सिंह गेला. आणि माझ्या तानाजीरावांना मुखाग्नी दिला गेला. स्वतः छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी रायबाचं लग्न लावून दिलं. आणि किलत नररत्नांची महामाय भवानीच्या गळ्यात पडली. तेव्हा हिंदवी स्वराज्य उभं झालं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त देवळातला देव वाचवला नाही हो, माणसाच्या देहातला सुद्धा देव वाचवला. तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं, तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. या स्वराज्याप्रती आपल्या सद्भावना ठेवा.